मात्र 2017च्या गाजलेल्या गुड्ड्या शेख हत्याकांड प्रकरणात तिघा सख्ख्या भावांना तब्बल 9 वर्षांनंतर न्यायालयानं दिलासा दिलाय। धुळे शहरातील गोपाळ टी सेंटर येथे 2017 साली घडलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रासह आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवणाऱ्या गुड्ड्या शेख हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे। या प्रकरणातील तिन्ही आरोपींना तब्बल 9 वर्षाच्या कारावासानंतर मोठा दिलासा मिळाल्यानं पुन्हा एकदा या खटल्याची चर्चा सुरू झाली आहे। 2017 साली गुड्ड्या शेख यांच्यावर 10 ते 12 जणांनी मिळून तलवारी, कोयते आणि पिस्तुलातून गोळीबार करत निर्घृण हत्या केली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये मानेसह संपूर्ण शरीरावर तब्बल 43 वार केल्याचं स्पष्ट झालं होतं। मृतदेहाचा मानेचा भाग बाजूला करण्यात आल्यानं हा प्रकार अत्यंत अमानुष ठरला होता। तर या खटल्यात विक्रम उर्फ विक्की बाबा, विजय उर्फ बडा पापा आणि छोटा पापा हे तिघे सख्खे भाऊ आरोपी होते। घटनेनंतर तिघांनाही अटक करण्यात आली होती आणि ते 9 वर्ष कारागृहात होते। तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट राहुल करपे आणि ॲडव्होकेट प्रशांत सोनार यांनी प्रभावीपणे बाजू मांडली। तर या प्रकरणातील महत्त्वाच्या न्यायालयीन कामकाजात विश्वजित कासार यांनी मोलाची मदत केली अशी माहिती देण्यात आली। तर दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर तिन्ही आरोपींना दिलासा मिळाल्यानं धुळे जिल्ह्यासह राज्यभरात या निकालाची जोरदार चर्चा होतीये। प्रतिनिधी अनिकेत गौडी, न्यूज टुडे 24।